तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण ज्या क्षणीची आतुरतेने वाट बघत होतो, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ते ॲप्लिकेशन फॉर्म हे कधी चालू होतील? तर मित्रांनो, फायनली आजपासून तुमचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ते भरण्यास सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही जो फॉर्म आहे, ते तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता. तर मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटची जी लिमिट दिलेली आहे ती 1 MB दिलेली आहे आणि त्यासोबतच आपण आपल्या मोबाईलवरून हा जो फॉर्म भरतोय, तर तो फॉर्म भरण्यासाठी आपले जे डॉक्युमेंट आहे ते स्कॅन करणे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपली जी डॉक्युमेंटची साईज आहे ती कशी कमी करायची आणि आपले जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी एका ॲप्लिकेशनची गरज पडेल आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ॲडॉब स्कॅनर. तर मित्रांनो, ॲडॉब स्कॅनर स्कॅनर असं तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि पुढं PDF लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो, आता खाली जे तुम्हाला सेकंडवालं जे ऑप्शन दिसतंय, म्हणजे जे ॲप्लिकेशन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला ॲप्लिकेशन सापडत नसेल, तर याची जी डायरेक्ट लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला जे फर्स्टवालं साइन इन विथ गुगलचं जे ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करून घ्यायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या ईमेल आयडीने या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. मित्रांनो, या ठिकाणी मी या ईमेल आयडीने इथे साइन इन करून घेतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ईमेल आयडीने साइन इन होतंय. साइन इन झाल्यानंतर मित्रांनो, आता खाली जे तुम्हाला कंटिन्यूचं जे ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करून घ्यायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला लेट्स गोचं जे ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करून घ्यायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला इथून जे नंबर 1चं व्हाईल युजिंग द ॲपचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथून अलाऊ करून घ्यायचंय. त्यानंतर नोटिफिकेशन जर तुम्हाला अलाऊ करायचं असेल तर तुम्ही अलाऊ करू शकता किंवा डोंट अलाऊ सुद्धा करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी आपण स्कॅन करून बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी परफेक्ट असं स्कॅन होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी आपलं स्कॅन झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला खाली जे सेव्ह PDFचं जे ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अशा प्रकारे या ठिकाणी सेव्ह झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की आपलं जो डॉक्युमेंट आहे ते PDF मध्ये सेव्ह नको व्हायला, आपल्याला आपलं जे डॉक्युमेंट आहे ते फोटोमध्ये सेव्ह व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सेकंडवालं सेव्ह ॲज JPGचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून आपला जो फोटो आहे तो फोटो आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या गॅलरीमध्ये आपला फोटो सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जे फोटो आहे ते सुद्धा या ठिकाणी स्कॅन करू शकता. ते स्कॅन करण्यासाठी तुम्हाला खाली जे गॅलरीचं जे ऑप्शन दिसतंय म्हणजे जे फोटोचं जे ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अलाऊ लिमिटेड ॲक्सेसवरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथून जे डॉक्युमेंट स्कॅन करायचंय ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय. तर मित्रांनो, या ठिकाणी मी हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे. तर त्यावरती मी सिम्पली क्लिक करतो आणि त्यानंतर खाली जे अलाऊचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घेतो. तर मित्रांनो, डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आता परत एकदा तुम्हाला इथून डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि वरती जे राईटचं जे ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं या ठिकाणी परफेक्टली या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन होईल. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट एकदम HD मध्ये या ठिकाणी स्कॅन झालेले आहे. तर मित्रांनो, ते सेव्ह करण्यासाठी खाली तुम्हाला जे सेव्ह ॲज PDF जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला PDF नको असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅलरीमध्ये सुद्धा हा फोटो घेऊ शकता. तर तुम्हाला सिम्पली सेव्ह ॲज JPGचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊन बघूया की ह्या डॉक्युमेंटची जी साईज आहे ती साईज किती झालेली आहे. तर या ठिकाणी मी माझी गॅलरी या ठिकाणी ओपन करून घेतो. गॅलरी ओपन झाल्यानंतर आपण जाऊया ऑल फोटोजमध्ये आणि ह्या ठिकाणी आपण हे जे डॉक्युमेंट आहे ते स्कॅन केलेलं होतं. तर त्याची आपण जी साईज आहे ती साईज या ठिकाणी बघूया. तर मोरवरती क्लिक करूया. त्यानंतर डिटेल्समध्ये जाऊया. डिटेल्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता
आपली जी डॉक्युमेंटची जी साईज आहे ती ऑलरेडी या ठिकाणी केबीमध्ये आलेली आहे. म्हणजे या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला डॉक्युमेंटची जी साईज आहे ती ऑलरेडी या ठिकाणी कमी करून एकदम एचडी क्वालिटीमध्ये येत असते. त्यामुळे हे ॲप्लिकेशन मी सजेस्ट करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.